गुड मॉर्निंग. तर रात्री यायला उशीर झाला होता पण आता सकाळी सुरुवात केली व्हिडिओला. तर आमची बाई बसलेली इथं किचनच्या कप्प्यात जाऊन, आणि माझ्या बहिणीला मी थांबून घेतलेलं होतं, तिचा फोन हरवलेला आहे. तर गेलो मुंबईला पण नुकसान करून आलेलं आहे 20,000 रुपयाची. आणि आता तिचा रात्री मोबाईल दुसरा बुक केला आहे, पण आता नंबर तोच मिळतो का माहीत नाही, कारण का त्याच्यात सगळं कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्याच्या स्कूलची इन्फॉर्मेशन, परत फोनपे वगैरे बँकचे डिटेल सगळं त्या फोनमध्ये होतं. रात्री आम्ही सॅमसंगचा मोबाईल जो आहे तो बुक केलेला आहे. तर सॅमसंगचा मोबाईलला आहे ना चार्जर पण येणार नव्हतं, मग 1000 रुपयाचं ओरिजिनल चार्जर पण तिला घ्यावं लागलेलं आहे. तर टोटल आम्हाला तो किती लागेल, 17,000ला पडला आहे तिचा फोन. तर आता तिच्या पत्त्यावरती तो आम्ही बुकिंग करून सांगितलेला आहे. तर जाईल तिला आता फोन, पण मग नुकसान तर झालंच. इकडं चालू आहे आमच्या सपना मॅडमच्या चपात्या करते. गॅस आहे म्हणजे आता चुलीवर तुम्हाला दाखवली होती त्या दिवशी, चुलीवर चालू होते तेव्हा जास्त. वैष्णवीचं चालू आहे भाजीची तयारी, फ्लावरची भाजी करते. आणि थोड्या वेळाने म्हणजे 12-12:30ला पाहुणे पण येणार आहेत आमच्या घरी आज. माझी बाची, माझी नणंद बाई मुंबईच्या, परत नंदई मुंबईचे, त्यांचे बाचीचे मिस्टर नाशिकवरून येणार आहे. तर नवरी बघायला येणार आहे. तिकडे आमचा भात पण झालेला आहे. तर त्यांना करू आम्ही काहीतरी वेगळं जेवण. आणि हे कामावाल्यांना रात्री त्यांनी चिकन बनवून खाल्लेलं आहे. कामावाल्यांनी घाबरली हे बघ. तर मग ते पाहुण्यांना करू आम्ही काही. तर ही बाई आहे ना, हे बघा या अशी त्या दिवशी पण काय केलं, मी घरी नव्हते, इथं अंड्याचा ट्रे ठेवलेला आहे आणि अंडाच घेतलं फोडून बाईने. काय भरवलं होतं डोकं, सगळी भरली होती का गं बाय. हे बघ गुड मॉर्निंग करा सगळ्यांना. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वा हो. तर चला आज आहे ना, आता थोडंसं मला म्हणजे आवाज आहे बघा आज असं झालेलं आहे. हिला घ्या म्हणते या बघ, तेव्हा तिला घ्या म्हणते, ते मारती माझ्यासोबत. अगं बाई. तर मग आज ना पाहुणे पण हँडल करून मला कामाला सुरुवात करावी लागणार आहे. तर कस्टमर खूप पेंडिंग ठेवलेले आहेत मी, बऱ्याच जणींचे 3-3 महिन्यापासूनचे ब्लाऊज आहे फोन येतात ते. तर त्यांना सांगितलं आहे मी आता देते म्हणून एवढ्या 5-6 दिवसात. तर आता कामाला तर सुरुवात करावी लागणार आहे. चला पाहुण्यांची वाट बघू. बहीण पण माझी थांबली आहे, तर तुम्हाला दाखवते. माझी बहीण पण गेलेली आंघोळीला. त्या बाईची जागा आहे बरं का रोजची, ही आहे ना अशी करते ही पोरगी. ही बघा इथं किचनच्या कप्प्यात जाऊन बसती रोज. पुढं सरक पुढं धर, पडशील तशीच मागं. बाई ए बाईड्या बाई, काय आहे ग, इकडं धर धर धर, मी चालली. हे बघ पडली, मग थोडं उभं राहायला लागलेलं आहे धरून. हे बघा एक झोपली आत्ताच्या एवढ्यात झोपवली. तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तेव्हा कशा हात नको बाई. का घे तू का आणलं भाऊ, दाखव. घे ना माऊला घे, बघू मी तुला लावून देते की. कसं आहे आल्या माझा फ्रेंड कुठे आहे, लागला रडायला. अगं ती मांजर घेईल तिची चपाती. अगं तिची मांजर ग मांजर. काय करते बाई जे खायचं ते नाही भलतंच. चपाती आहे आणि हे याने ती फ्रुटी आणली ना चौकी दूध. थांब ग, तिला मारू का मारू, थांब ग. सरक तिकडं, सरक, खाऊ दे माझ्या बाईला. सरक.
अरे 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 खाली नका, गंदा नका करू. दिदू, ए दिदू. मागं लागला ना, आता काय करायचं, आता काय करायचं. दादा मागं लागला, आता काय करायचं. थांब फोन लावते, मी फोन लावते बरं का पाहुण्यांना. ड्रेस घालतो. कुठं जायचं आहे तुला, कुठं जायचं दादा. हॅलो, तर चला आता चालली झाली माझ्या बहिणीची तयारी, तिला सोडवतोय आता. ती चालली संगमनेरला. रामा बघा, रामाची आंघोळ झालेली आहे. रामाने नाव केली, ते बघा रामाची नाव झाली. आणि तिला झोपी काय करायची आहे, खाऊ खायचा, जेवण करायचं. मावशीला वाट लावायला थांबली रामा. ती बघा दादा मागं लागला. चल जायचं तुला, जायचं. ते बघा मावशी चालली, सपनाने साडी घातली. टिकलीला माझ्या चालली. मावशी तिच्या कलरला मॅचिंग कपडे घातले काय सापडले ते आणते पटकन. ती उघडीच होती. चला आता निघतोय. चला. हां मावशी गेली आहे, आताच तिला वाट लावला आम्ही. आणि दादाचा फ्रेंड पण गेला आहे. तर आम्ही ना पाठीमागून जाणार आहोत. काय हां, मी माझ्या आईसोबत जाणार आहे. माझ्यासोबत तो येणार आहे बरं का दादा. आणि ना आता दुसरे पाहुणे येतात, आता गाडी येते जरा वेळाने. तर माझी तुम्हाला सकाळी सांगितलं ना मी कोण कोण येणार आहे. बंटी दादा, हां नाशिकवरून, आणि मनीषा ताई, अजून डॅडी काय म्हणते. तर चला, माझी बहीण आता केलेली आहे आणि मी पण तयारी केली. आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी पाहुण्यांच्या घरी, नवरी बघायला. बघू आता काय होतं आहे काय नाही. आलेले आहेत वाबीपर्यंत, तर येतील आता पाऊण 1 तासामध्ये. आणि मग नंतर तिथून आल्यावर बघू. इकडं पोरं गाडी खाली काढते आमची कामावाली. हे बघा डेकोरेशनचा बिझनेस आहे ना. तर दादाचं बघा काय चाललेलं आहे. हे बघा दुकानाच्या समोर. आणि तुम्हाला माझं कानातलं कुठं सापडलं ते दाखवते मी. माझं कानातलं आहे ना, त्या दिवशी मी इथं या शटरच्या समोर आहे ना, इथं केस विंचरत होते आणि असा झटका बसला. तर हे बघा, हे लास्ट नंबरचं जे झाड आहे ना, ते बघा हे क्रिसमस ट्री. तर ह्या इथं पायथ्याला होतं कानातलं, असं चमकलं. तर इथं माझं कानातलं सापडलेलं होतं. तर इकडं सगळीकडं हे तुम्हाला दिसतं ना, हे सगळे स्टेजचे आहेत हे टेबल्स. आणि मी आणि दादा आता पाहुण्यांची वाट बघतोय. ना. सर्दी पण झाली जरा. इकडे आहे ना आमच्या गावाला पाऊस झाला आहे काल रात्री, परत काल दुपारी थोडासा पाऊस झाला ना आपल्याकडं. किती एवढा पाऊस झालेला आहे बघा. दादा सांगतोय. हे बघा, हे माझं शॉप आहे. तर किती 4-5 दिवस झाले खोललेलंच नाही. तर आज आहे ना फायनली पाहुणे गेल्यानंतर मी खोलील. आणि कामावरती बसावं लागणार आहे, आराम भरपूर झालेला आहे आता. तर कामावरती बसू. चला आता घरात जाऊ. चला आपण आता घरात जाऊया बाळा. चल घरात जाऊ. चला. बंटी आला, बंटी दादा. अक्का कुठे या. पाहुणे आलेले. ABCD लावती माझी मम्मी. हो काय ABCD लावते. घेते आमचं कामच चालू आहे अजून. ते बघा, ते माझी भाची
नाशिकवरून आले आहे. आमचे पाहुणा आले माग आहेत. चला ते क्या बरं बोल ना. तो काय म्हणतो बोल ना. आमची मम्मी काय करते. या 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 अक्का आल्या. अक्काचे मिस्टर आले. पहिल्यांदा आले कॅमेऱ्यामध्ये बरं का आपल्या. चला या आशीर्वाद लवकर मुलगा होऊया. पाहुणे आले. तो त्यांना सायकल दाखवली. अय्या गाडी पडली. चला आता पाहुणे चाललेत आमचे. या बघा अक्का माझी सासू येई. आणि हे बघा हे पाहुणे चाललेत. तिला सपना तिला चाललं तिला. राहू द्या राहू द्या. दादाला 200 रुपये द्यायचे होते. ते आहे का दादा? 200 रुपये द्या दादा. कुठे गेला दादा? गाडी निघली म्हणा. बहीण भाऊने बहिणीचे फक्त. इंदू रमा गेल्या कुठं? हा माझी मामा येती. दुसरी का झोपेल ती बाई. जर बाळा दिसणार ना मला. अरे वा 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 उचल पिल्लू जान. खायच्या नाही ते. इंदू त्यांच्या मुलीचं नाव होतं ना. पण दोन्ही सारखे याच्यात वाटले. त्याला ते यावं लागेल ना. गाडीवर गेली. जाऊ का जाऊ का यायचं का तुला? बनाना देणार चल तिकडे आहे. अरे फ्रुट्स आहे रोज. त्यांच्याकडे स्ट्रॉबेरी सुद्धा आहे खूप सारी. स्ट्रॉबेरी खायची का? पैसे तोडते वाटत. तर हा बघा आमचा संस्कार साळवे. तो म्हणतो तुम्ही मला रिस्पॉन्स देत नाही. तेव्हा पळाला. चालले आता पाहुणे निघालेले. एक जण कुठं तरी गाडीवर गेला. त्यांची वाट बघतोय. पाहुणे चाललेत आता नाशिकला. त्यांना लग्न आहे रात्रीचं. जेवण वगैरे झालंय सगळ्यांचं. जेवण आली. वंटीच्या गाडीत बसली वैष्णवी. वैष्णवीला गाडी शिकायची काय. चला चला बाय 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 बाय. आमची बाय बाय बाय. हे तर चला पाहुणे वगैरे सगळे गेलेले आहेत. माझी बहीण पण गेली आहे. आणि त्यांचा आत्ता फोन आला 2-3 वेळा की स्वराजला अजिबात करमत नाही आहे आमच्या 2 गोंडस बाळांशिवाय आणि माझ्या दादाशिवाय. बघा दादा. तर आता ना आवरायचं आहे खूप. ब्लाऊज पण कटिंग करायचे आहेत. आणि माझे ननंदबाईन ते आलेले आहेत ना उभी बघायला. पण आता बघू आता त्यांचं काय होतं काय नाही. त्याच्यामुळे मी तिकडे काय शूट केलेलं नव्हतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला. आजारी पण होते मी. आता कालपासून जरा बरं वाटतं आहे मला. तुम्हाला कसं वाटतं. माझा आवाज थोडासा फरक पडला आहे का नाही नक्की कमेंट करून सांगायचं आहे. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी अशी साडी नेसलेली होती आज. खूप दिवसापूर्वीची म्हणजे वर्षापूर्वीची साडी आहे. पण काही योगच येत नव्हता. आणि ना ब्लाऊज पण माझं पहिल्या मापाचं होतं. तर हे ब्लाऊज जे आहे ते मी 5-6 टिपा खोललेले आहेत ह्या ब्लाऊजच्या ॲक्च्युली. त्याच्यामुळे मला ते ब्लाऊज आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण इथेच एंड करूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण भेटणार आहोत. आता मला बरं पण वाटतं आहे. ते व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित येतील. मला बोलता येत नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ मी न बोलता काही टाकलेले आहेत. पण तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि कमेंट्ससुद्धा केलेल्या आहेत. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. ओके बाय.